थांबा. अरे तुम्ही जो समजताय तो मी नाहीये. मला नोटिफिकेशन आलं होतं कॉम्प्युटरवर. त्या माणसाचं ज्याला आपण ट्रॅक करत होतो त्याचं नोटिफिकेशन आलं. त्याचं लोकेशन आणि मॅडमचं लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत होतं. मग मी त्याचा पाठला करायसाठी जेव्हा सुरुवात केली तर या लोकेशनवर आलो. आणि जेव्हा इथे आलो तर अचानक तुम्ही आले आणि डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. अहो तुम्ही जो समजताय तो मी नाहीये. थाना बोलतोस, विश्वास करा माझ्यावर. खोटं बोलतोस? अरे खोटं बोलतोस? खोटं बोलतोस? त्याला बोललाय तर. अहो दादा तुम्ही विश्वास करा. खोटं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, ही चिठ्ठी वाचा. मी जेव्हा इथे आलो त्या बॉक्स जवळ ही चिठ्ठी मिळाली. वाचा. तू माझ्या मंजिरीला माझं लोकेशन शोधायला मदत केलीस, चांगलं नाही केलंस. याची शिक्षा तुला मिळणारच. पण सगळ्यात मोठी शिक्षा त्या सत्याला मिळणार. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मंजिरी माझी होणार नाही. त्यामुळे सत्याला मी कायमचं संपवणार, लवकरच. आता हे असं असताना मी काय करायला हवं होतं सांगा तुम्ही दादा. आल्या आल्या मला मारायला सुरुवात केली, काही बोलूच दिलं नाही. सत्या बघू चिठ्ठी वाचू दे. मला वाचू दे चिठ्ठी. हो काय नाही, एवढं काय महत्वाचं नाही लिहिलेलं. मी बघते, मला वाचू दे आधी. अहो अगमारे, काही महत्वाचं लिहिलेलं नाही आहे. नेहमीसारख्याच मोठ्या मोठ्या बाता लिहिल्या त्याच्यात. म्हणजे आपली किल्ली उडवली. आज बी कसं तो आपल्याला चकवा देऊन पळून गेला की तुम्ही मला कधीच पकडू शकणार नाही. आज कसं तुम्हाला चकवा देऊन पळून गेलं तसंच मी पळून जाणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ. मला माझ्या डोळ्यांनी वाचू दे. आणि इकडं वाघमारे, अहो मी जे सांगतोय तेच लिहिलंय, विश्वास ठेवा माझ्यावर. सत्या तू खोटं बोलतोयस. काय खोटं? मी कशाला खोटं बोलू? खरंच सांगतोय. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू खोटं बोलतोयस. अरे वा, हा तर मंजूला काहीच सांगत नाहीये. म्हणजे हा आतून पूर्ण घाबरलाय. वाघमारे काय बोलताय तुम्ही? हे बघा, आपल्याला आता इथनं लगेच निघायला पाहिजे. मग घरी गेल्यावर आरामात चिठ्ठी वाचा तुम्ही. आणि नाही वाचले तरी बी चालेल. एवढं काय महत्वाचं नाही आहे, तेच तर सांगतोय ना. सत्या बघ चिठ्ठी दाखव. वाघमारे हे बघा, आपण निघूयात ना, उगाच उशीर होईल आपल्याला. हो, सत्य दादा खरं बोलतोय. प्लीज इथून निघूया. इथं थांबणं खूप रिस्की आहे, सेफ नाहीये. प्लीज चला इथून. हा, मला बी तसंच वाटतं. आणि आर्यन, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके दादा, मी तुमच्या जागी असतो तर असंच रिॲक्ट केलं असतं. चला प्लीज इथून निघूया. तरी बी सॉरी, मी रागाच्या भरात लईच मारलो बोला. ओके दादा, निघूया. चला. हा निघूया लगेच. चला.
वाघमारे, तुम्ही आज जाऊन आराम करा. हं? सत्य थांब. कुठे निघालास? चिठ्ठी दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? काय लपवतेस माझ्यापासून? अहो, लपवण्यासारखं काय आहे त्याच्यात? मी बोललो ना तुम्हाला काय लिहिलं त्याच्यात. नवीन काय नाही, जे नेहमी फोनवर बोलतो ना तेच लिहिलं चिठ्ठीत. चिठ्ठी दाखवायला काय प्रॉब्लेम आहे मग? सत्या, तुझ्या तोंडात साफ साफ दिसते की तू खोटं बोलतोस माझ्याशी. खोटं? अहो, खोटं कशाला बोलू वाघमारे? हसू नकोस. सिरियसली विचारते, असं काय आहे त्या चिठ्ठीत जे मी वाचून नये असं वाटते तुला? वाघमारे, हे बघा, तुम्ही उगाच सिरियस होताय. नेहमी जी टिंगल करतो ना फोनवर तेच लिहिलंय त्यानं त्याच्यात. नवीन काहीच नाही आहे. हे बघा, मला असं वाटतं की आत्ता आपण वाद घालत बसण्यापेक्षा ना त्याला कसं पकडायचं याचा काहीतरी नवीन विचार केला पाहिजे, नवीन काहीतरी प्लॅन केला पाहिजे. हे बघा, आपण त्याचं लोकेशन ट्रेस करतोय हे सुद्धा त्याला कळलंय. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काहीतरी प्लॅन केला पाहिजे. आता एक काम करा, तुम्ही आत्ता जाऊन आराम करा, आपण उद्या बोलूया ना या विषयावर. काही गरज नाही. तू जर मला काय सांगणार नसशील ना, मी पण तुला काहीच नाही सांगणार. तो माणूस माझ्याशी काय बोलतो फोनवर, मला कुठं भेटायला बोलवतोय, त्याला पकडायचा कसा, काहीच नाही सांगणार. माझं मी प्लॅनिंग करीन आणि ऍक्शन घेऊन मोकळी होईल. आलं लक्षात? वाघमारे, अहो चिडताय कशाला तुम्ही? वाघमारे, वाघमारे, कसं सांगू तुम्हाला? त्या माथे फिरून मला जीवे मारायची धमकी दिली आहे आणि हे तुम्हाला समजल्यावर तुमची काय अवस्था होईल माहिती आहे मला. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नाही. सॉरी वाघमारे.